नमस्कार. आता आपण पाहूया होळीच्या सणाची माहिती. केव्हा आहे होळी? होळी 2026, चंद्रग्रहण आणि होळीचा योगायोग. काय करावे? ओम नमः शिवाय, हर हर महादेव. प्रिय मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ अतिशय खास असणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. 3 मार्च 2026 चंद्रग्रहणाची वेळ भारतात कोठे कोठे दिसणार? प्रिय भक्तांनो, 3 मार्चला भारतात एक भयानक चंद्रग्रहण लागणार आहे. हिंदू कॅलेंडरनुसार 2026ची होळी काही साधी होळी नाही. होय, ही केवळ रंगाची होळी नाही, तर आकाश आणि पृथ्वीच्या मिलनाची होळी आहे. यावेळी जेव्हा आपण फाल्गुन पौर्णिमेला होलिका दहन करू, त्याच वेळी आकाशात एक अद्भुत आणि रहस्यमय घटना घडणार आहे. हो, यावर्षी होळीच्या दिवशी चंद्रग्रहणाचा दुर्मिळ योग जुळून येत आहे, जो भारतातही स्पष्टपणे दिसणार आहे. विचार करा, एका बाजूला ढोल ताशांचा आवाज, गुलालाचा सुगंध आणि दुसऱ्या बाजूला आकाशात रक्ताळलेला चंद्र. हा योग केवळ धार्मिकच नाही, तर ज्योतिषशास्त्रीय दृष्टिकोनातूनही अत्यंत प्रभावशाली आणि चमत्कारी मानला जात आहे. प्रिय मित्रांनो, 3 मार्चला होळीनंतर लागणारे हे ग्रहण साधेसुधे नाही. ज्योतिष आणि पंचांगानुसार या ग्रहणाच्या प्रभावामुळे 6 अशा राशी आहेत ज्या करोडपती होणार आहेत. त्यांचे भविष्य उजळणार आहे. पण सावध रहा, जर तुम्ही पुढील 2 मिनिटे ही चेतावणी लक्षपूर्वक ऐकली नाही, तर 3 मार्चची सकाळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक ठरू शकते. दिवसा बरोबर 12 वाजता अचानक मृत्यूसारखी शांतता पसरेल. पशु पक्षी रडू लागतील आणि हवेत एक विचित्र गारवा पसरेल. सावध रहा, कारण 500 वर्षानंतर ग्रहांचे असे जाळे विणले जात आहे, जे तुम्हाला रातोरात करोडपती बनवू शकते, किंवा तुमची एक छोटीशी चूक तुमच्या संपूर्ण कुटुंबाला उद्ध्वस्त करू शकते. गर्भवती महिलांवर याचा प्रभाव इतका भयानक असू शकतो की तुम्ही कल्पनाही करू शकत नाही. म्हणूनच या दिवशी गर्भवती महिलांनी घराबाहेर पडू नये आणि काही चुका टाळाव्यात, अन्यथा नंतर खूप पश्चाताप करावा लागू शकतो. ही होळी आनंदासोबतच सावधगिरीचा संदेशही घेऊन येत आहे. हे केवळ रंगाचे सण नसून कर्माची परीक्षाही आहे. तयार रहा, कारण यावेळी रंगही बरसतील आणि आकाशही आपले अद्भुत रूप दाखवेल. होळी आणि चंद्रग्रहणाचे पंचांग. हिंदू पंचांगानुसार होळीचा सण फाल्गुन पौर्णिमेला साजरा केला जातो. 2026मध्ये फाल्गुन पौर्णिमा 2 मार्चच्या संध्याकाळपासून सुरू होऊन 3 मार्चच्या संध्याकाळपर्यंत असेल. सामान्यतः आपण पौर्णिमेच्या संध्याकाळी होलिका दहन करतो, पण 3 मार्चच्या संध्याकाळी चंद्रग्रहण असल्याने आणि ग्रहणात कोणतेही शुभकार्य किंवा अग्नी प्रज्वलित करणे वर्ज्य असल्याने होलिका दहन 2 मार्चच्या मध्यरात्री म्हणजेच 3 मार्चच्या सुरुवातीला 12:50 ते 2 या वेळेत करणे सर्वात शुभ असेल. रंगाची होळी म्हणजेच धुळवड कधी खेळायची? 3 मार्चला सकाळपासून सूतक काळ असल्याने आणि संध्याकाळी ग्रहण असल्याने ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहणाच्या दिवशी उत्सव साजरा करू नये. म्हणूनच रंगाची होळी 3 मार्चऐवजी 4 मार्च 2026 बुधवारी खेळणे योग्य राहील. 4 मार्चला ग्रहणाचे कोणतेही सावट नसेल आणि वातावरण शुद्ध असेल. ग्रहणाचे स्वरूप आणि वेळ हे एक पूर्ण चंद्रग्रहण असेल, ज्याला ब्लड मून देखील म्हटले जाते. भारतात हे ग्रहण 3 मार्चच्या संध्याकाळी चंद्राच्या उदयासोबत दिसेल. विविध शहरामध्ये चंद्रोदयाची वेळ 6 ते
6:37 मिनिटाच्या दरम्यान असेल. ग्रहण साधारणपणे 6:47 संपेल. त्यामुळे भारतात हे केवळ 20 ते 25 मिनिटांसाठी दृश्यमान असेल. पण पंचांगानुसार जरी ते थोड्या वेळासाठी दिसले तरी सूतक काळ पूर्णपणे लागू होईल. सूतक काळातील नियम: चंद्रग्रहणाचे सूतक 9 तास आधी सुरू होते. 3 मार्चला संध्याकाळी 9:48 सूतक काळ सुरू होईल आणि संध्याकाळी 6:40 चालेल. या काळात पूजापाठ करू नये. घराच्या मंदिराचे दरवाजे बंद ठेवावेत. खाण्यापिण्याच्या वस्तूमध्ये म्हणजेच दूध, दही, पाणी इत्यादीमध्ये तुळशीचे पाने टाकून ठेवावीत. गर्भवती महिलांनी या काळात घराबाहेर पडू नये. नखे किंवा केस कापू नयेत आणि टोकदार वस्तूंचा उदाहरणार्थ सुई, कात्री, चाकू याचा वापर करू नये. मनातल्या मनात मंत्राचा जप करावा. उदाहरणार्थ ओम नमः शिवाय. ग्रहणाचे राशीवर होणारे परिणाम: सिंह राशी. हे ग्रहण सिंह राशीत लागत आहे. त्यामुळे या राशीच्या व्यक्तींना सावध राहावे. आरोग्य आणि आर्थिक बाबीत काळजी घ्यावी. मात्र विद्यार्थ्यांसाठी हे ग्रहण यशाचे दार उघडू शकते. धनुराशी. तुमच्यासाठी हा काळ लाभदायक असेल. धनसंपत्ती आणि वाहनांचे योग आहेत. मकर राशी. करिअर आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. मान सन्मान मिळेल. वृषभ राशी. जुने कर्ज फिटू शकते आणि कुटुंबाचे सहकार्य मिळेल. कन्या राशी. खर्च वाढू शकतो. आरोग्याची काळजी घ्यावी. मीन राशी. शत्रूंपासून सावध राहा. ऑनलाईन फसवणूक टाळा. ग्रहणानंतर काय करावे? ग्रहण सुटल्यानंतर संध्याकाळी 6:45 त्वरित स्नान करावे. घरात गंगाजल शिंपडावे आणि मिठाचा पोछा लावावा. दानधर्माला मोठे महत्त्व आहे. पांढऱ्या वस्तूंचे म्हणजेच तांदूळ, साखर, दूध, पांढरे कपडे दान करावे, ज्यामुळे चंद्रदोष शांत होतो. भक्तांनो, आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांसोबत शेअर करा. अशाच अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम सोमाय नमः नक्की लिहा. धन्यवाद.